पावोळी रामकृष्ण नाम मांडे पावोळी तेने होईल भोळे पापा धने ऐसा मना छंद लागे रे अभ्यास जया नाही नाश ब्रह्मरता जोडी तरी ऐसी करावी नसरे पुढे आस उरे मागुताली ऐसा मना छंद लागे अभ्यास दया नाही नाश ब्रह्मरता तुका म्हणे ऐसे धरा काही मनी तुका म्हणे ऐसे धरा काही मनी याता याते खाणे चुकतील ऐसा मना छंद लागे अभ्यास दया नाही नाश ब्रह्मरता प्रविश्य मम वाचिकमां प्रसुप्तां संसेवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यम् आत्मरूपगणेश स्मरण सकल विद्यांचे अधिकरण ते बंधु श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता रामकृष्ण नाम मांडी पावोळी तेने होईल होळी पापाधुनी ऐसा मना छंद लागे अभ्यास दया नाही नाश ब्रह्मरता प्रस्तुताच्या नैमित्तिक कीर्तन प्रसंगी सेवेकरता घेतलेला भंग हा देहूचे सुप्रसिद्ध साधू संत हृदय सम्राट विश्ववंद्य विश्वसंत विश्वभूषण जगद्गुरु तुकोबाराय यांचा या अभंगातून तुकोबाराय तो मामा सर्व जीवांना आपल्या जीवनात खरा छंद हा कोणता लावून घ्यावा आपण जीवनात नेमकं काय करावं म्हणजे काय घडेल ते आजच्या अभंगातून स्पष्ट करताय. आज या ठिकाणी नैमित्तिक सेवा निमित्ताला धरून केली जाणारी सेवा आपल्या गावचे एक विशेष वैभव वैकुंठाशी श्रीयुत धंडेवारावजी पानसरे यांच्या 25व्या पुण्यस्मरणानिमित्त या ठिकाणी ही सेवा होते आहे. बाबांचे 5 चिरंजीव 5 सुकन्या आणि त्यांनी खूप चांगल्या प्रकारचे संस्कार दिले विचाराचार दिले. प्रत्येकाला आपल्या जीवनात नेमकं काय करावं योग्य आचारसंहिता संसार आणि परमार्थ याची सांगड कशी घालता येईल हे कसं आपल्या जीवनात घडवावं ही त्यांनी शिकवण दिली. म्हणून त्यांच्या या सत्पुत्रांकडून ही साधना घडते आहे. नामचिंतन घडत आहे अन्नदान घडत आहे. त्यांच्या पुण्यस्मरणानिमित्त सेवा असल्यामुळे मनुष्याने आपल्या जीवनात नेमकं काय करावं म्हणजे काय होऊ शकतं ते सांगावं या दृष्टीने मी हा अभंग घेतलेला आहे. रामकृष्ण नाम मांडी पावोळी तेने होईल होळी पापाधुनी ऐसा मना छंद लागे अभ्यास दया नाही नाश ब्रह्मरता. जगद्गुरु तुकोबाराय भूतलावर अवतीर्ण झाले तर जगाला सन्मान दाखवण्यात जीव रस्ता चुकलेले आहेत कुठे भरकट चाललेले आहेत त्यांना सन्मार्ग दाखवण्याकरता तुकोबाराय घ्यावे होते. आपला अवतार कार्य सांगताना तुकोबाराय हेच सांगितलं
आमचं मूळचं स्थान वैकुंठ घर, परंतु ते सुद्धा आम्ही ठेवतो कशा करता. आड रानातून धावणाऱ्या जीवांना सन्मार्ग दाखवण्याकरता आम्ही इथे आलो, अशी त्यांची स्पष्ट भाषा आहे. आम्ही वैकुंठ धावत आहे, योग्य रस्ता त्यांना कळत नाही, तो रस्ता दाखवण्याकरता आलो याची आपल्या नाशिक शिकण्याचे हेतू निर्माण झाले असेल. तुकोबाला जर रस्ता दाखवण्याकरता इथे आले तर त्यांनी रस्ता तरी नेमकं कोणता दाखवला, तर त्यांनी रस्ता दाखवला तो नामचिंतन. बाबांना नामस्मरण करा, ही सोपी वाट आहे, सर्वांना जाता येण्यासारखी हमीची. नामसंकीर्तन साधन पण हे सोपं साधन आहे, सकाळचे इथे. म्हणून कोणीही घ्या, केव्हाही घ्या, कुठे घ्या, कसे घ्या, असं हे सुलभ साधन म्हणजे नामचिंतन आहे. ही देवाकडे जाणारी सोपी वाट आहे. देवाकडे जाण्याचे अनेक मार्ग आहेत, पण सर्व मार्ग सारखे नसतात. जर आपण घ्या, प्रत्येक गावाला येण्याचे अनेक मार्ग आहेत की नाही, पूर्वेकडून, पश्चिमेकडून, दक्षिणेकडून, उत्तरेकडून, सर्व दिशेने त्या गावाला जाता येतात, पण सर्व मार्ग मात्र सारखे नसतात. एखादी वाट अशी असते, डोंगरातून कडे कपारीतूनच उतरावं लागतं, पायीच जावं लागतं, सायकलही चालत नाही, अशी डोंगरातून उतरणारी त्या गावाला जाणारी वाट असते. एखादी वाट अशी असते की त्या वाटेने फक्त दुचाकी माणूस जाऊ शकतो, सायकल अगर मोटरसायकल, तिथसारखी रिक्षा नाही. एखादी वाट अशी असते त्या गावाला जाणारी की तिथसारखी रिक्षा फार झालं तर छोटी 4 चाकी कार, मोठी गाडी नाही. पण एखादा असा राजमार्ग असतो की त्या राजमार्गाने सर्वांना जात आहे. तसं भगवंताकडे जाण्याच्या अनेक वाटा आहेत. काही वाटा एकाची आहेत, काही वाटा कळत नाहीत, काही वाटा झेपत नाही, शक्य होत नाही. तेव्हा सर्वांना शक्य होणारी आणि सोपी वाट जर कोणती असेल तर ती म्हणजे नामचिंतन. योग आहे, याग आहे, तप आहे, ज्ञान आहे, व्रत आहे, हे देवाकडे जाण्याचे अनेक मार्ग आहेत. भगवान स्वतः सांगतात, मनोनी पाहिला काही प्रवेशावे माझ्या टाकतात, उपायांची नाही वाणी, उपायांना कमतरता नाही, अनेक उपाय, अनेक मार्ग आहेत माझ्याकडे, परंतु सर्व मार्ग सारखे नाहीत, सर्वांना जाता येण्यासारखे नाही. तेव्हा सर्वांना जाता येण्यासारखा सोपा मार्ग जर कोणता असेल, म्हणून तुकोबाराने अहोरात्र परिश्रम घेतले, गावोगाव प्रचार दौरा करून लोकांना हे सांगितलं, अन्य साधनांच्या भांडणीत पडून अनेक नका काही गाभाराचे भरी पडो येते झोपे नाग. काय करणार, नामचिंतन करा. इतर काही करायचं राहिलं तर राहू द्या, पण नामचिंतन करायचं राहू देऊ नका. ठाकारोनी सांगे तुका नाम घेता राहू. इतर काही करायचं राहिलं तर राहू द्या, समजा बांगलावा जायचा आहे, काही वेळ नाही. ज्या घरात आजपर्यंत 50 वर्ष आपण राहत आलो, त्याच घराचे डागडुजी करून अजूनही 25 वर्ष नक्की राहू शकतो, काय मिळू शकत. पण मनुष्य जन्मात नामचिंतन करायचं जर राहून केलं तर जे बिघडतंय ती हल्ली कशाने भरून येऊ शकणार.
बंगला बांधण्याचा राहिलं त्याने काहीच केलं चांगला बंगला बांधण्याचा राहिलं मिळलो चांगला यमाच्या पुढे हजर केल्यानंतर यम हे म्हणत आहे का रे तुला पुणे जिल्ह्यात जुन्नर तालुक्यात प्रगतीशील अशा कादे गावात जन्म दिला आणि तू बंगला न बांधता कुशल गेला लावून आहे असं यम म्हणत नाही. यम तिथे हे मात्र नक्की विचारतो का रे तुला जुन्नर तालुक्यात भक्तीने दुमदुमलेल्या तालुक्यात जन्म दिला आणि तू वारी केली नाही नामचिंतन केलं नाही भक्ती केली नाही अन्नदान केलं नाही आईवडिलांची सेवा केली नाही दीनदुःखिताची देशाची काही सेवा केली नाही चांगलं काही तू केलं नाही हरिपाठ केला नाही वारी कधी केली नाही आईवडिलांची सेवा केली नाही यम त्याला जाब विचारतो यमा धर्म कार्य केशवाची सुखलेची कथा पुराण श्रवण होते तुम्हाला यम जाब विचार म्हणून बाबांनो इतर काय करायचं राहायचं तर राहू द्या नामचिंतन करायचं राहू इतर काय करायचं राहिल्यात काय बिघडत नाही नामचिंतन करायचं राहिलं जे बिघडतं की आम्ही कशाने घडून येऊ शकणार इतर हानी आपल्या जीवनात ज्या ज्या घडतात त्या आपण कुठेतरी भरून काढू शकतो कशाने तरी भरून काढू शकतो समजा काढल्यात नाही जमलो काही नाही हाताला लागलं पण टोमॅटो मध्ये एखाद्या वेळेला उचलून देतो माणूस काय म्हणतो कांद्यात झोपलो काम करणे सावरलं दुसऱ्या पिकात ते हानी भरून निघते. पण मला सांगा मनुष्य जन्माचं नामचिंतन करायचं राहून गेलं तर ही जी हानी होते आपली ही हानी तुम्ही कोणत्या जन्मात भरून काढणार दुसऱ्या कोणत्या जन्मात हे भजन घडतंय का नामचिंतन इतर जन्मात घडतंय असं काही डुकरांनी साधता गेलं गाड म्हणजे कधी वारी केली दोनगे पारायणाला बसले एक मनुष्य जन्म जर सोडला तर इतर कोणत्याही जन्मामध्ये हे भजन घडत नाही घडतं ते याच जन्मात ज्याचं जन्मातच हे नाम चिंतन करू शकतं इतर कोणत्याही जन्मात घडत नाही. मग असा मनुष्य जन्म जर आपल्याला मिळालेला आहे तर आपण आता या जन्मात काय करायला आहार निद्रा भय आणि मैथून सर्व योनीशी समसमान पण मनुष्य देहीचे ज्ञान आलेलं जाणं सर्व खाणं पिणं हे जर मनुष्य जन्माचं महत्व धरलं तर डुकराच्या जन्मात खाणं पिणं आहे. मग माणसाचं डुकरा काय झालं झोप भोग इतरही जन्मात आहेत आणि मग मनुष्य जन्मात येऊन तेच जर करत असेल आणि मनुष्य जन्माचं ज्यात विशेष आहे ते जर घडत नसेल तर सांगा पशुतन आपल्याला काय घडत. म्हणून तुकोबार आहे लक्षात आणून देतो बाबांना याच जन्मी घडलेली भाषा याच जन्मामध्ये घडू शकते इतर कोणत्याही जन्मात नाही. मग असा जन्म जर आपल्याला मिळालेला तर आपण आता नाही जायला असं तुकोबार आहे वेगवेगळ्या पद्धतीने सांगतायत. काही लोक वळत आहेत पण काही
हे असे कुचीव ते काय प्रवृत्त होताना दिसत नाही. नामचिंतनाकडे काही वळे नाही. तेव्हा अशा लोकांकडे पाहून तुकोबारायांना दया आली. बाकीचे लोक परमार्थाला लागले, नामचिंतन करताना हे का करत नाही? बऱ्याच वेळ असं नाही ना, कायम पाहतो चौकात, कायम पाहतो ते होतं, कायम पाहतो मंदिराच्या पुढं, नेहमी पाहावा तर ते कुठेतरी बसलेले दिसतात, गप्पा मारताना दिसतात. मग तुकोबारांना कीव आली, यांना इतका वेळ आहे, 24 तास हे या चौकात दिसतात. सकाळी आलो तरी दिसतात, दुपारी आलो तरी दिसतात, संध्याकाळी दिसतात, रात्री 12 नंतर कीर्तनाला आलो तरी दिसतात. बरं, काही जे शीताचं विचार म्हणतात पण कौटुंबिक सुधारण्याच्या दृष्टीने काही तसे काही दिसत नाही. फालतू बडबड करताना तुकोबारांना ज्या वेळेला दिसले त्यावेळेला तुकोबारांना कीव आली. काय करावं हे तर काय आपल्याला बोलत नाही, विचारत नाही, पण आपणच यांना म्हणायला पाहिजे. यांना कळत नाही, आपल्याला कळते, आपण यांना कळून दिलं पाहिजे. आंधळा एखादा चालता चालता खड्ड्यात पडायला लागला, खड्ड्यात तो का पडणार आहे त्याला दिसत नाही, पण त्याला दिसत नाही, हे दुसऱ्याला दिसलंय. मग ज्याला दिसतंय त्याने काय करायला पाहिजे? तो पुढे असं डोळसाने म्हणावं. मग डोळसाने काय करायला पाहिजे? जोराने ओरडून सांगायला पाहिजे, पुढे जाऊ नको, पडशील, खड्डा आहे. पळत जाऊन त्याला धरावं आणि चांगल्या रस्त्याला लावून द्यावं. हे काम डोळसाचं आहे. त्याच्यावर तुकोबारांचा ध्यान आंधळे झाले, बेफाम झालेले आहे, यांना काही नीट दिसत नाही. आंधळी तुला म्हणे यांना दिसत नाही, कळत नाही, पण आपल्याला कळतंय ना. मग आपण यांना सन्मार्गाला लावलं पाहिजे. आंधळे अंधकोटी पडतात, देखणेनी लावावे सत्परा. जो डोळस आहे त्याने त्याला रस्त्याला लावलं पाहिजे. हे डोळसाचं काम. म्हणून हे जरी आपल्याला सांगत नसते, विचारत नसले, म्हणत नसले तरी आपण सांगायला पाहिजे. फालतू बडबड करताना 24 तास दिसतायत, पण नामचिंतन मात्र करत नाही. तुकोबाराच्या लोकांजवळ गेले, कामोसा घेतला, काही देश हिताचं चर्चा सत्र चालू याचं काही नाही. हे दोघे जण गप्पा मारतायत, पण अण्णा धरण रामदेव बाबा असे हे दोघे जण आहेत की या देशाचं काय होईल, या भारताचा आपल्या काय होईल, या देश हिताच्या चिंतनाने झडपलेले असे ते हे दिसत नाही. घरच्या दृष्टीने काही चांगले विचार करतात असंही दिसत नाही. देश
पैशाच्या दृष्टीने काय विचार करतात असे दिसत नाही. बरं, आपल्या उद्धाराच्या दृष्टीने काही चर्चासत्र मस्तिष्का मद्गत प्राणा बोधेन परस्परम असं काही दिसत नाही. फालतू बडबड करताना दिसून आल्यावर तुकोबाराय त्यांना म्हणतात, बाबांनो किती वेळ आहे तुमच्याजवळ, 24 तास तुम्ही इथे दिसता, सारखं बोलणं तुमचं चालू आहे, पण ते ना स्वहिताचं ना परहिताचं. तर माझं असं एक म्हणणं आहे, तुम्हाला सारखं बोलावंसच वाटतंय हे याच्यातून माझ्या लक्षात आलं. नेहमी तुम्ही गप्पा मारता म्हणजे याचा काय म्हणतो, गप्पा मारायचा फाटला, नेहमी गप्पा मारत गप्पा मारायचे फार आवड, काय बोलायची फार. तसं तुकोबाराय कल्याणालय कार्यक्रमांनी तुम्हाला खूप बोलावंसं वाटतंय, गप्पा मारायचं वाटतंय, तर माझं असं एक म्हणणं आहे, हे जे तुमचं एका वाक्यामागं दुसरं वाक्य, दुसऱ्या वाक्यामागं तिसरं वाक्य सारखं बोलणं चालू आहे, काही माणसाच्या तोंडाला दम नसतो. दुसऱ्याला ऐकू वाटत नाही, पण काय माणसं बोलल्याशिवाय राहत. काही माणसांच्या पुढे गेलं का माणसाला त्याचा श्रोताच वाटतात, वाटतं ते कधी होऊच देत नाही दुसरं, त्याचं बोलणं दुसऱ्याने ऐकावं एवढंच. मी काय सांगतो ते ऐक, दुसऱ्याला असं वाटतं त्याच्या बोलणं झाल्यावर मग आपण बोलू, पण त्याच्या बोलण्याला पूर्ण येतच नाही, त्यांचं बोलणं थांबत असं नाही, दुसऱ्याला ऐकू वाटत नाही तर ते बोलल्याशिवाय राहत नाही. काही काही वेळेला अशा म्हणून काय भाषा वापरतो ना, हो बोलायचं काय ते म्हणतात, आमचं बोलणं बंद करू नका एवढंच. दुसऱ्याला ऐकू वाटत नाही, पण हा बोलल्याशिवाय राहत नाही. कोणाला फेस येईपर्यंत काय नाही. तशा माणसांच्या बाबतीत माणसं काय म्हणतात, किती रे बडबड करतो, किती बडबड करतो, खापरा तर फुटला किती बडबड, सारखे बडबड, दुसऱ्याला बोलूच देत नाही. वेगळं काय रे तू परवाच्या मिटिंगला आला नाही, झाली का मिटिंग, झाली तर कोण कोण होतं म्हणजे सगळे होते, मग कोण काय बोलतो, कोण काय बोलणार नाही, मी असलो कोण काय बोलणार आहे, सगळे गप एकाच दंड उचललं, सगळे गप काय राहिले, हा मूर्ख म्हणून याच्या नाते कोणी लागायचं. पण तेव्हा असं वाटतं सगळ्यात मीच छान, दुसऱ्यांना ऐकू वाटत नाही, पण हा बोलल्याशिवाय सारखी अशी फालतू बडबड करताना काही माणसं दिसून आलेली. तुकोबारांना अतिशय कीव आली त्यांची, किती विचारांना वेळ आहे, किती मोकळा वेळ, पण इतका मोकळा वेळ आहे हे नामचिंतन का करत नाही त्यापेक्षा. म्हणून तुकोबाराय आवर्जून त्यांच्या जवळ गेले आणि त्यांना म्हणाले, बाबांनो मी नेहमी पाहतोय, अनेक वर्षापासून तुम्ही ह्याच गोष्टीवर बसलेले, अनेक महिन्यापासून अनेक दिवसापासून पाहतो, सकाळी डोंगरावर जाताना पाहतो तुम्ही तेव्हाही असता, दुपारी कधी आलो तर तेव्हा इथेच दिसता, संध्याकाळी जाताना इथेच दिसता, रात्री कीर्तनाला आल्यावर इथेच दिसता, सारखं तुमचं गप्पा मारणं चालू आहे, एका वेळी माणूस दुसरी दुसऱ्या वेळी माणूस दुसरी. ते म्हणजे मग तुमचं म्हणणं काय, महाराज म्हणतो माझं एक म्हणणं आहे, इतर वळी मांडण्यापेक्षा अशी वळ मांडणं. महाराज अशी म्हणजे कशी हो, तर कशी वळ मांडावी, आपल्या तोंडातून नेहमी काय बोलावं, काय म्हणावं, अशी कोणती वळ मांडावी. तुकोबाराय तेच अभंगाच्या पहिल्या चरणात नाम कृष्ण नाम
वाक्यामागं दुसरं वाक्य, दुसऱ्या वाक्यामागं तिसरं वाक्य, सारखं तुमचं ओळी मांडणं चालू आहे. तेव्हा म्हणणं आहे तुम्हाला, त्या इतर ओळी मांडण्यापेक्षा अशी ओळ मांडणं. अशी म्हणजे कशी? रामकृष्ण नाम मांडीपा ओळी. अरे बाबा, रामकृष्ण नामाची ओळ मांडणं. कोणते तरी शब्द तुला उच्चारावेसे वाटतात ना, तोंडातून काहीतरी बोलावं असं वाटतं ना, शब्द काढायला वाटतात ना, अक्षर उच्चारायला वाटतात ना, तर अनेक अक्षरांचा एक शब्द होतो, अनेक शब्दांचं एक वाक्य होतं. असं अनेक वाक्यामागं वाक्य तुम्ही उच्चारत राहता, तोंडाचा वापरच करत राहता. पण मला एक म्हणायचं, हे इतर जे तुम्ही बोलत राहता, इतर ओळी मांडतात, त्याचा काय होतो? त्याच्यापेक्षा अशी ओळ मांडा. तुम्हाला तोंडाने बोलावं असंच वाटतं ना, मग असं बोला ना, रामकृष्ण सारखं बोल असं तुला वाटतं, मग असं बोल. ही ओळ मान ना. कोणते तरी अक्षर उच्चारतोस ना, त्यापेक्षा ही उच्चार, ही ओळ मान. महाराज, ही ओळ मानण्याने काय होईल? महाराज उत्तरार्धात सांगतात, तेने होईल होळी पापा धुळी, तेने पापा होळी होईल. रामकृष्ण नामाची ओळ जर तुम्ही मांडली, मुखाने रामकृष्ण हरी नामचिंतन जर नेहमी केलं, तर या ओळी मांडण्याचं फळ काय? तुमच्या पापाची होळी होईल, तुमचं पाप जळून भस्मसात होईल. हे या ओळ मांडण्याचं फळ आहे. आणि तुम्ही ज्या ओळी मांडता, निंदा करणारा काय होईल? त्याने पापावर ओळी मांडण्यातून पाप होईल. त्या ओळी मारण्याचे पाप निंदा करत, पाप कसं त्या ओळी म्हणजे काय करायचं? रामचंद्र कार्यक्रम असतो त्यांच्या एक सर्व कार्यक्रम, घरच्या भाकरी खायच्या, चौकात येऊन बसायचं आणि आपल्या जिभेच्या खराट्यांनी लोकांची कटाळून साफ करायचं. हा असा तो तसा, तो तसा तो तसा, याची त्याची निंदा करत राहतात. तुकोबाला म्हणतात, बाबांनो, याची त्याची निंदा करण्यातून तुमच्या पदरात काय बांधलं? निंदा करणाऱ्याला पाप लागते, निंदा करायची अशी शिकतात. म्हणून तुकोबाला म्हणतात, तुमचं तोंड, ज्ञानोबाला म्हणतात, तुमचं तोंड तुमचं शत्रू बनतं. 50 अक्षरे त्यांची बरोबरी, एकी तुझे तोंड तुझं वैरी राया, तुझं तोंड तुझं वैरी म्हणजे शत्रू. याची त्याची निंदा करत राहिला, निंदा केली का पाप आला. म्हणजे याला पाप कोणी आणून दिलं? याच्या तोंडाने ना.
म्हणून आमचं काय भाषा वापरतात सगळा चांगला फक्त तोंडात घ्या. त्याला चांगलं बोलायचं कधी माहीत चांगली भाषा कधी त्याच्या तोंडात नेहमी घोरमटपणाची काही त्यांनी सगळा मार्ग म्हणजे तो त्याचा शत्रू जो बघायच्या मध्ये त्याचा कुठं घातला काय तो असं बोलला मग मी का बसून कोणामुळे खायचे काय तो ज्याचं त्याचं तोंड ज्याचं त्याचं शत्रू बने आणि ज्याचं त्याचं तोंड त्याचं मित्र बने. कोणी कोणाचा शत्रू नाही कोणी कोणाचा मित्र नाही. आपणच आपले शत्रू आहोत आणि आपणच आपले मित्र आहोत. आपण या घातक शत्रूने घालून आलेला माझा मित्र झालो शत्रू कायचे पुत्रदारा कायचे आपणच आपले शत्रू. तुकोबारा म्हणतात इतर वेळी मांडण्यात निंदा करेल निंदा घडली का पाप नाही. म्हणून इतर ओळ मांडण्यापेक्षा अशी ओळ मांड रामकृष्ण नामाची ही ओळ का मांडली की त्याने होईल होळी पापा त्याने तुझ्या पापाची होळी ही ओळ मांडली. रकारा पुढे एक मकार मांडलिका उतरसी सम तुका शंभूची या परी नामाची ओळ मांडणी या प्रकारे नामाची ओळ नामस्मरण कर. तुझं भंग करून मार्केटमध्ये करत जा हत्ती देत जा धंदा करत जा तोंडाने बोलत जा काय माझे बघ कसं आहे. आपलं काम करा. काम करता करता जितकी संधी सापडेल ते म्हणा कामामध्ये काम रामकृष्णाला म्हणता येईल पेट्या भरता भरता रामकृष्णाला म्हणता येईल गाडी टाकता टाकता म्हणता येईल की नाही वीर खोलता खोलता म्हणता येईल पाणी भरता भरता करता येईल सगळी कामं करताना रामकृष्णाला म्हणता येईल. ज्या वेळेला तुम्हाला नोकराला समजागडाला म्हणा भावाला म्हणा पत्नीला म्हणा काय सांगायचं असेल ते भाकरी घेऊन ये लोक अगर तुझा तिकडे ते मोटर चालू करून ये कामापुरतं बोला कर्तव्याचं बोला गरजेचं बोला पण ते गरजेचं बोलल्यानंतर जितका वेळ तुम्हाला मिळेल तितकं रामकृष्णाने म्हणा हे रामकृष्ण नामाची गुण म्हणणार त्याने त्यांच्या पापाची होळी होईल. इतर वळी मांडण्यातून निंदा निंदा याचे का पाप नाही याने पापाचे होईल. पुण्याचं म्हणेल याच्या उलट काय पापाची होळीच व्हायला काय एका शकात आणि त्याच्यामध्ये हे कुठं करा रामकृष्णाने म्हणत होता सांगितलं कोण आमचं चाललंय ते चालला मला दिवस कधी गेला कळत नाही रात्र कधी गेली कळत नाही काय आम्ही गप्पेत रंगून जातो आणि तुम्ही हे सांगता बरं तुमच्या म्हणण्याने याने झालं पाप झालं काय विषय पापाची होळीच व्हायला पाहिजे कशा तर पाप का होऊ नये अगर पापाची झालेल्या पापाची होळी का व्हावी याचं एक मार्मिक उत्तर मी तुमच्या लक्षात आणलं. नामचिंतन का करायला पाहिजे पाप का घडू देऊ नये त्याचं मार्मिक चिंतन तुमच्या लक्षात आणून देतो. मला सांगा
जीवनात दुःख यावं आपल्याला तरी वाटतं. दुःख येऊ नये असं वाटतं. कोणत्या वर्षी येऊ नये वाटतं. आयुष्याच्या कोणत्या वर्षी येऊ नये, कोणत्याच वर्षी, कोणत्या महिन्यात येऊ नये, कोणत्याच महिन्यात, कोणत्या दिवशी येऊ नये, कधीच येऊ नये वाटतं. दुःख कधी मुळव्याला व्हावं तरी वाटतं. दाराचा पाऊस आपल्या आंब्यावर सगळा पडावा असं वाटतं. दुःखाची अपेक्षा कोणालाच नाही. मजलाही दुःख व्हावे याचे कोणी बाहेर नाही. दुःखाची कधीच कोणी अपेक्षा करत नाही, कधीच करत नाही. कधी कधी करतो नाही, कधीच. काही गोष्टी बघा आपण नेहमीच नकार देत नाही त्याला, कधी कधी होकार देतो. नेहमीच त्याला नाही आपण म्हणत नाही, कधी कधी होकार देतो. तीच वस्तू त्याच वस्तूला कधी पाहिजे म्हणतो, कधी नको म्हणतो. उदाहरण सांगतो. थंडीचे दिवस, हिवाळा जोराचा, काऊ मग पाहिजे का, पाहिजे स्वेटर, बरोबर मग म्हणतो स्वेटर रग आणि मफलर म्हटल्यावर थंडी काय वाटत, का म्हणतात म्हणजे पाहिजे म्हणतो. हिवाळ्यात थंडी स्वेटर मफलर रग पाहिजे म्हणतो. उन्हाळ्यात स्वेटर कशाला मारायचं, अंगावर कपडा सहन होत नाही, नको नको झाले. कशाला स्वेटर, कशाला रगल, कशाला मफलर नको म्हणतो. उन्हाळ्यात आपण तीच वस्तू दिली, तो सगळं तेच स्वेटर, तीच मफलर, पण आपण तिला नको म्हणतो. ती हिवाळ्यात तीच वस्तू पाहिजे म्हणतो, उन्हाळ्यात तीच वस्तू नको. रात्री कुठं निघाला बॅटरी बरं हात म्हणतो, खूप अंधार आहे पाहिजे म्हणून. दिवस संध्याकाळला बाबा बॅटरी आता नको, तीच वस्तू. भूक लागली जेवायला पाहिजे म्हणून, आणि तेच जेवण झाल्यावर खास खंड आहे, आम्हाला खंड आहे, तुमच्या आवडीचं आहे, आवडीचं असं घट्ट गच्च झालं. उद्या वाटलं तर खाय उद्या. तीच वस्तू की नाही, तीच वस्तू एका काळात आपण पाहिजे म्हणतो, दुसऱ्या काळात नको म्हणतो. जिला नको म्हटलं जातो तिला दुसऱ्या काळात पाहिजे म्हणतो. तसं मला सांगा, दुःख आपल्याला कधी नको आहे आणि कधी हवं? कधीच नको आहे, कधीच अपेक्षा नाही दुःखाची आपल्याला, कधीच अपेक्षा. मग मला सांगा, दुःखाची अपेक्षा जर आपल्याला नाही तर दुःख आपल्याला टाळतं का? यांना नाही अपेक्षा, यांना कशा करतात यांच्याकडे कार्यक्रम नाही ना अपेक्षा, चला आपण दातगवाडीवाले नाही अपेक्षा नाही, चला तांब्या घेऊन जाऊ. मग आपल्याला टाळतं का दुःख? आपल्याला अपेक्षा नाही तरी येतच की नाही? हे काय येतं? इच्छा नसताना आपल्याला दुःख भोगण्याची पाळी काय येते? तर याला एकमेव कारण आहे आपलं पूर्वीचं पाप. आपल्या जीवनात जे दुःख येते ते कोणी आपल्यावर लादत नाही, आपणच पूर्वी केलेलं पाप ते आपल्याला दुःख द्यायला येतं. कारण जो जो जीवनात भोग घडतो हे आपल्या संचिताचं फळ आहे. भोगतो न घरे आपल्या हातून दोन प्रकारचे कर्म घडतात, काही चांगली घडतात, काही वाईट घडतात. नेहमीच आपल्या हातून वाईट घडत नाही आणि नेहमीच चांगलं घडेल असंही नाही. काही वाईट घडतं, काही चांगलं घडतं. तुम्हाला कशावरून तुम्हीच गप्पा मारताना सांगता म्हणून. संध्याकाळी गप्पा मारता मारता माणसं काय म्हणतात, एक दुपारी माझ्याकडे वाईट घडतात,
तसं नको व्हायला पाहिजे होतं. मला राग आवडला नाही. तो तसा बोलला बघ मी खूप काढला. एवढ्या मोठ्या माणसाला एवढ्या समाजामध्ये असं करायला नको पाहिजे होतं. पण माझ्याकडून ते चूक, माझ्याकडून ते वाईट झालं. संध्याकाळी चांगलं झालं म्हणून माझ्या काय सहज गेलो तलावाकडे फिरायला. तिथे पाणी आहे काय म्हणून 5 तास गेलो फिरत. तर तिथं पोर आंघोळ करत होते. एक पोरग पुढंच होतं ना, दुसरं पोळी त्याला काढायला जात नव्हतं. मेलो काढावा असं म्हणत होतं. मी ते पिंजळ नाही परत गेलो होतो. आपल्या साईड मुली काढली म्हणून काढले बरं वाचलं ते. माझ्यातून एक चांगलं घडलं, एक चांगलं घडलं, एक वाईट घडले. आपणच संध्याकाळी आपणच आपलं मन आपल्याला साक्ष देतं की मी चांगलं काय केलं आणि मी वाईट काय केलं. तर जे जे वाईट आपल्या हातून घडतं त्याचं पाप तयार होतं, ते आपल्या संचितात जमेल. आणि जे आपल्या हातून चांगलं काय घडतं त्याचं पुण्य तयार होतं आणि ते संचितात जमेल. तर संचितात जमा झालेलं पाप आणि पुण्य हा प्रश्न आहे, आपण केलेल्या कर्माचा स्टॉक आहे. तर यापैकी पाप ज्या वेळेला आपल्याला भोग द्यायला येतं त्यावेळेला आपल्याला दुःख भोगण्याची पाहिजे, आणि पुण्य ज्या वेळेला भोग द्यायला येतं त्यावेळेला आपल्याला. म्हणून तुम्ही बघा, काही वेळेला काही कारण नसताना आपल्याला वाईट भोगायची पाहिजे, काही वेळेला अचानक असं मान लागली होते माहिती द्यायला म्हणजे नव्हतं चांगलं म्हणून आलं हे कशामुळे आणि वाईट घडून आलं हे कशामुळे. तुकोबा म्हणतात जो भोग आपल्या जीवनात घडतो हे आपल्या संचिताचं फळ. भोगण्याचे फळ संचिताचे. संचिताचं फळ आहे. संचित म्हणजे स्टॉक, साठा, साठवलेलं त्याला म्हणतात संचित. म्हणजे जे आपण पूर्वी केलेलं कर्म आहे ते आपल्या संचितात जमा झाले, केले कर्म झाले ते संचितात जमा झालं, ते तक्रार भोग द्यायला. म्हणजे आपल्या जीवनात जो दुःखाचा भोग घडतो हे आपलं संचित पूर्वी करून ठेवलेलं कर्म पाप ते आपल्याला दुःख द्यायला. म्हणून माणूस व्यवहारात देखील म्हणतो आपल्या जीवनात काय दुःखाचे प्रसंग घडले तर दुसरा येतो का तुमचा सगळं सगळं झालं मला कळलं म्हणून तो झालं तर घरवर त्याला काही कारण तर म्हणतो कारण तर काय नाही. तुम्हाला माहिती आहे आपलं स्वभाव कोणाच्या आढळत नाही का माहितीच नाही. आणि मग म्हणतो काही वाईट घडलं की पूर्वजन्माचं पाप आपलं, आणि काही चांगलं घडलं की म्हणतो काहीतरी पुण्य कामाला नाहीतर काय होतं काय काही पुण्य कामाला. चांगलं काय घडलं का पुण्याही आणि वाईट काय घडलं का पाप. याचा अर्थ असा आपल्या जीवनात जे वाईट दुःख भोगायची पाहिजे आपण पूर्वी पाप म्हणून त्याचा अर्थ जे चांगलं काय घडतं ते पुण्य. म्हणून मनुष्याने जीवनात लक्षात घ्यावं चांगलं व्हावं असं वाटतंय तर चांगलं करावं, चांगलं केलं तर चांगलं होईल, वाईट केल्यावर चांगलं कसं नाही होत. मला कुठे गंमत वाटते माणसाची. चांगलं व्हावं अशी अपेक्षा धरतात पण चांगलं करत नाही, वाईट होऊ नये अशी अपेक्षा धरतात पण वाईट केल्याशिवाय राहत नाही. वाईट केल्यावर वाईटच होणार की नाही, चांगलं केलं तर चांगलं होईल ना. मला सांगा पेरणी केली आणि परत त्याच्याकडे पाहायला गेला नाही आणि 3 महिन्याने म्हणतो चला काय करायला काय कोंबडा. अरे कधी खुरपणी केली का, कधी कोळपणी केली का,
कधी खत मारलं का, पाणी सोडलं का, काही केलं का? काय नव्हतं. पेरलं तसं काही गेलोच नव्हतं. मशागत जर तुम्ही चांगली केली तर चांगलं पीक येईल की नाही? जर चांगली मशागत केली नाही तर चांगलं पीक येईल का? तुमचं कसं त्याच्या 1 एकरात किती झालं होतं ना? आता तू केलं काय? 10 माणसं रात्रंदिवस शेतात आहे. झोप नाही तर नाही, तेल घालून घालून सगळं उगीच आहे का म्हणून? याचा अर्थ काय? चांगलं केलं तर चांगलं होईल, चांगलं जर नाही केलं तर चांगलं होईल कसं? वाईट करून चांगल्याची अपेक्षा धरणं हे चुकीचं आहे की नाही? तसं दुःख येऊ नये असं वाटतं तर पाप होऊ देऊ नये, सुख मिळावं असं वाटतं तर पुण्य केल्याशिवाय राहू नये. पण माणसं उलट वाटतं जीवनात, पुण्य करत नाही आणि पाप सोडत नाही, म्हणून सुख मिळत नाही आणि दुःख मिळत नाही. इथे फळ शब्द एकच आला. बहुजने ते फळ संचित. फळ शब्द काय सांगतो? फळ शब्द काय सांगतो? आता सगळे फळवालेच आहे, दूधवालेच आहे, फळ व्यापारीच आहे. मी एक विचारतो, साधा प्रश्न तुम्हाला विचारतो, अगदी सोपा आहे. फळ हे कशाला येत? पण मला एक सांगा, कोणत्या झाडाला कोणतं फळ द्यावं हे तुमच्या इच्छेवर आहे का? एकाने पेरूचं झाड लावलं, तो काय झाला, माझी अशी इच्छा आहे याला थांबसन द्राक्ष आहे. काय लावलंय तुम्ही? पेरू. बीज जे लावलंय तसंच कळलं. फळ हे त्याच्या बीजावर अवलंबून आहे, तुमच्या इच्छेवर. एखाद्या जांभळाचं झाड लावलं, कोणाला माझ्या इच्छा आहे याला रत्नागिरी हापूस आहे, माझी इच्छा आहे मी जे आणलं झाड तर रत्नागिरी हापूस यावं म्हणूनच आणलं. मी जे लावलं ना, खड्डा घेतला ना, ते रत्नागिरी हापूस यावे म्हणूनच घेतलं. मी जे खत घातलं ना, ते रत्नागिरी हापूस यावं म्हणूनच घातलं. मी जे फवारणी केली ना, ते रत्नागिरी हापूस यावं म्हणूनच केली. अरे तू सरळ नाही केलं तरी त्याला रत्नागिरी हापूस येणार नाही. काही जे बीज तेच फळ. फळ हे बीजावर अवलंबून आहे, तुमच्या इच्छेवर नाही. तसं सुख आणि दुःख ही फळं आहेत जी तुमच्या इच्छेवर नाही, त्याच्या बीजावर. त्याचं बीज आहे पाप आणि पुण्य. पाप केलं की ते दुःख द्यायला येणार. कोणाला सोडलं नाही त्या पापाने. कर्म भोग इतका विचित्र आहे, ज्याचं जसं केलं असेल त्याचं त्याला ते भोगावंच लागतं. चुकतच नाही. अवताराने देवांना चुकलं नाही. रामप्रभूला वनवास जावं लागेल. मला सांगा, वनवास ठरला होता का राज्याभिषेक ठरला होता? राज्याभिषेक ठरला होता. पण राज्याभिषेक झाला का? कर्मे श्रीराम वनवासा गेला. कर्मे दशरथ वियोगे में, कर्मे श्रीराम वनवासा गेला. दशरथाला हे राम करत मारावं लागलं का? अरे श्रावण बाळाला मारलं ना, मग त्याच्या आई बापाने शाप दिला, आम्ही जसं पुत्र करत मरत आहोत तसं तुला पुत्र करत मारण्याची पाळी. दशरथाला कर्म भोगावं लागलं, रामाला कर्म भोगावं लागलं, कृष्णाला कर्म भोगावं लागलं. म्हणून देवाला कसं काय? देवाने कर्म भोगले हे आपले डोळे उघडण्याकरता. विचित्र करत राहतो. मला कोण काय करेल? मी म्हणजे कोण? छातीवर करून जातो म्हणून काही करण्याचं मनुष्य प्रवृत्त होतो. अरे तू कोण? राम काय दाखवतो? अरे मी राम
असतानाही मला भोगावं, हे कृष्ण असतानाही मला भोगावं. मग तुम्ही कोणतीच गरज मिळेल मला भले भले गेले वाचून जोर म्हणते माझे. अवताराने देवाला कर्मभोग चुकला नाही तिथे तुम्हाला काय. म्हणून कर्मभोग हा अटळ आहे, तो चुकत नाही. म्हणून वाईट जर आपण आपल्या जीवनात करू तर त्याचं पाप तयार होणार. पाप तयार झालं की ते दुःख द्यायला येणार. म्हणून इतर मुली मांडण्यात, इतर गप्पा याची त्याची निंदा करण्यात पाप होणार आणि पाप झालं की ते दुःख द्यायला येणार. म्हणून इतर मुली मांडूच नाही, त्यापेक्षा वेळ जर आहे ना रामकृष्ण काम असलं की काम, काम नसलं की राम. जितकी संधी सापडेल तितके रामकृष्ण नामाची ओळ मांडा, त्याने पापाची होळी होईल. होळी होईल म्हणजे होळी माहिती आहे, होळी होळी फाल्गुन पौर्णिमा म्हणजे पाप जळून भस्मसात होईल. जळतील पापे कोणी म्हणजे जळण्याचं काय, जळण्याचं वैशिष्ट्य असं जळून जे गेलं ते तर संपलं, पण त्याच्यातून नवीन काय निर्माण होऊ शकत नाही. पळतील पापे जन्मांतरी म्हटलं नाही, जळतील म्हटलं. पळतील आणि जळतील मला फरक लक्षात आलं. कोणी म्हणजे पळाले तरी गेली, जळाले तरी गेलीच ना, गेली हे बरोबर आहे, पण पळालेली परत येऊ शकतात, जळालेली परत येत नसतात. विठ्ठल दुःख येऊ नये असं वाटतं ना, पाप होऊ देऊ नका, झालंय राहू देऊ नका. नामचिंतनाने ते जळून भस्मसात होईल, ते पुन्हा येऊ शकणार नाही. तुमच्या पळालेलं परत येऊ शकतं, जळालेलं परत येऊ शकत. पळून जाणारे रघु चार चौघांनी समजून घातल्यानंतर परत नांदायला येऊ शकते, पण जळून मेलेले गंगू येऊ शकत. ते कायमची संपली. तसं इतर साधनाने पाप पडतात आणि नाम साधनाने पाप चालतात. जळतील पापे जळाली किती कायमची आणि जळण्यातून त्याचा बीज भावही नष्ट होतो. बीज भाव नष्ट झाला की त्याच्यातून अंकुरच टप्पी होऊ शकत नाही, काय निर्माण होऊ शकत नाही. म्हणून वन्नी दळदळ त्याची अंकुर केली, मग अग्नी कुंडी विजय घातली, ती अंकुर कशी गेली मुकली, तेवी नफळती. म्हणजे बीज भाजून पेरल्यावर काही येईल का? जळण्यातून त्याचं संपर्क त्याच्यातून दुसरं काही निर्माण होऊ शकत नाही. म्हणून नामस्मरणाने पाप जळून भस्मसात होतात. ती तर संपली, त्याच्यातून नवीन काही निर्माण होऊ शकत नाही. म्हणून बाबांना दुःख येऊ नये असं वाटतं, पाप होऊ देऊ नका. सुख मिळावं असं वाटतं तर पुण्य संपादन करा, आणि पुण्य संपादन करायचं तर रामकृष्णाने नामाची ओळ मांडला की पुण्याची गणना पूर्ण करी. आभार पुण्य तयार होईल, आणि पुण्य तयार झालं की सुखाला तुमच्या कमतरता राहणार नाही. पुण्य झालं की ते सुख देणार, पाप झालं की ते दुःख देणार. मग दुःख येऊ नये असं वाटतं, पाप होऊ देऊ नये. झालंय तर राहू देऊ नये. पहिलं होऊ देऊ नये, पण होऊन जर गेलंय तर ते राहू देऊ नये. ते घालवावं म्हणजे जाळून भस्मसात काय. त्या पापाच्या होळी होण्यातून ते कायमचं संपलं जाईल. दुःख तुमचं कायमचं निघेल. रामकृष्ण नामाची ओळ जर मांडली तर त्याने पुण्य तयार होईल. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना, आणि पुण्य तयार झाले की ते तुम्हाला अफाट सुख द्यायला येईल.
छंद लावून घ्या हे अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगताय. अभ्यास तुकोबाराचा भाषा मनाला छंद लावून घ्या. त्याकरता अभ्यास करा. अभ्यास केला की छंद लागला जातो. छंद कोणता तरी असतोच ना, तर कोणता तरी छंद आपल्या जीवनाची बरबादी झाली. त्यापेक्षा नामचिंतनाचा छंद लावून प्रत्येक मनुष्य छंदी आहे. छंद नाही असा आपल्याला एकही मनुष्य सापडणार नाही की याला छंद नाही. कोणाला झोपायचा छंद, कोणाला प्यायचा छंद, कोणाला भलतं खायचा छंद. बर 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 असा हार करायला कृष्ण आहे. मनुष्य लक्षात नव्हतं काय. कोणाला महाराष्ट्र छंद नाही आपल्याला एक मनुष्य सापडणार. छंद हा प्रत्येकाला आहे. कोणी असं म्हणेल आपल्याला कोणताच छंद नाही, पण आता एकही मनुष्य आपल्याला सापडणार नाही की त्याला कोणतं छंद नाही. असं आपल्याला एकही मनुष्य सापडणार नाही. काहींना पहाटे उठून लोकांच्या शाळेत पहिलं कोणता तरी छंद आहे. छंद नाही असा एकही मनुष्य सापडणार नाही. कोणाला भलतं खायचा, कोणाला भलतं प्यायचा छंद, कोणाला लावालावी करण्याचा छंद. याचं त्याला सवाई सांगणार, त्याचं याला वाईट सांगतो वरचं जाऊन दोघातून पोलीस स्टेशनला चालणार. काय ना हा छंद. प्रत्येक छंदी मनुष्य छंद कोणता ना कोणता तरी छंद असतो. तर मनुष्याला वाईट छंद असू नये आणि चांगला छंदाचा विषय वाईट छंद नसतात. वाईट छंद आपल्या जीवनात वाईट आहे. दुर्व्यसनाचा छंद, दुर्वर्तनाचा छंद. रावणाला छंद लागला ते त्याला पळवून न्याय. काय झालं त्याने? तो तर संपला. दुर्योधनाला छंद लागला या प्राणीवर नवंत झालं आपण. त्या छंदाने काय झालं? तो तर मेला. बाकीच्या 99 जणांना धुणे मेला. सगळ्या कुटुंबाला संपवलं. नुसतं स्वतःच कुटुंब सगळं संपवलं असं नाही, 11 अक्षौहिणी संपवलं. एक वाईट छंद किती वाईट घडतो. म्हणून वाईट छंद आपल्या जीवनात नसावा. छंद असतोच ना, मग कोणता तरी असण्यापेक्षा चांगला का छंद एक म्हणला आपल्याला कोणतंच नाही ना, प्यायचं ना खायचं नाही, काही तंबाखू नाही, कसं काही काय कसं छंद नाही. कोणताच छंद नाही, कोणतंच नाही. मी दाखवतो कोणताही छंद नसून छंद
कोणताही छंद लावून न घेणं हा एक छंद झाला ना. हा तरी छंद तो टिकवतो की नाही. कोणता छंद लावून घ्यायचं नाही. नाही जायचं आहे नाही जायचं कीर्तनाला, नाहीच माळ घालायची, नाही वारी करायची. कोणतंही काही चांगलं न करणं हे एक छंद. म्हणजे कोणत्या तरी छंदात शाळा असतो. तर कोणता तरी छंद जर आपल्या जीवनाला लागला तर तो आपली बरबादी करणार. मग त्यापेक्षा चांगला छंद जर लावून घेतला तर चांगलं ठरव. प्रल्हादाला नामचिंतनाचा छंद लागला. हिरण्यकश्यपाने किती मारण्याचे प्रयत्न केले तरी मेला का? त्या छंदाने त्याला वाचवलं केलं, त्याने रक्षण केलं. म्हणून ज्याने आपलं रक्षण होईल असा छंद आपल्याला जीवनात लावून घ्यावा. ज्याने आपली हानी होईल, ज्याने आपला विनाश घडेल असा छंद लावून घेऊ. खेळण्यातून, जुगार खेळण्यातून, पत्ते खेळण्यातून चांगलं घडले, सगळं कुटुंबाची बरबादी झाली. काहीच राहिलं नाही, सगळं विकून मोकळा झाला. नंतर कालचं ऐकलं करून काही राहिलं, जीवन सर्व बरबाद झालं त्या भलत्या छंदाने. असा छंद जीवनात आणि काय तो असू नये. नामचिंतनाचा छंद असावा. विठ्ठल विठ्ठल येणे छंदे लाभो हाच छंद मना गोविंद गोविंद. नामचिंतनाचा छंद लागावा की तो आपले सर्व प्रकारचे ज्ञान करेल, सर्व अपेक्षा पूर्ण करेल. म्हणून ऐका मना छंद नाही लागला घ्या अभ्यास करणं. अभ्यास केला की छंद लागला जातो. पुन्हा पुन्हा तेच करणं याचा मला अभ्यास. प्रबोधनम एक देख परस्पंच ब्रह्माभ्यासम विदुषा पंचदशीमध्ये विद्यालय सांगतात. तर या प्रकारे पुन्हा पुन्हा तेच करणं याचा नाव अभ्यास. असा अभ्यास का केला की छंद लागेल, आणि छंद लागला की त्यातून ब्रह्मरसाची निष्पत्ती होईल. यावनी मृदंड घोष त्यातून ब्रह्मरस म्हणजे ब्रह्मानंद प्राप्त होईल. लौकिक आनंद नाही, ब्रह्मानंद प्राप्त होईल. आणि ब्रह्मानंद हा असा आहे की त्याचा नाश कधी होत नाही. इतर जे आनंद आहे त्याचा नाश तो टिकत नाही. इतर आनंदाला नाश आहे, पण ब्रह्मानंदाचा कधी नाश नाही. दया नाही नाश. भोगाचा आनंद जो आहे तो टिकाऊ नाही, क्षणिक काय ते टिकाऊ नाही. मी तुम्हाला विचारतो, तुम्हाला कोणता पदार्थ विशेष आवडतो? विशेष आवडणारा पदार्थ कोणता? बरं ठीक आहे. आज काय घेतलं? भाकरी म्हटलं तर आनंद होतो. एक वाढ खरंच आहे, खरंच ती आवड उठली नाही. खरंच भाकरी लगेच पाहिल्यावर आनंद, ताटात वाढल्यावर, तोंडात घातल्यावर. मला एक विचारायचं, तुम्हाला खाऊन किती खाल्ला? पुढे आणखी वाढायला होतं बरंच टाकलं तर जी भाकर पहिल्या क्षणाला आनंद देत होती ती आता देते का? भोगातला आनंद टिकाऊ नाही, शाश्वत नाही, तो संपणार आहे. पण नामचिंतनाचा जो आनंद आहे तो कशाने जात नाही. तेव्हा या ब्रह्मरसाचा नाश कधी होत नाही. हा कायमचा आनंद प्राप्त होत असतो. सदा नाम घोष करू हरी कथा ते कथा कथा सतत समाधान प्राप्त होत असतं.
आनंद सतत प्राप्त होत असतो असं या छंदाचं वैशिष्ट्य आहे. म्हणून मनुष्याने आपल्या जीवनात असा छंद लावून घ्यावा, जोडी अशी करावी की संपणार नाही. अभंगाच्या तिसऱ्या चरणात जोडी जे टिकाऊ आहे, जे पारलौकिक जीवनाच्या उपयोगाला येणार आहे, जे संपणार नाही ते करावं. जोडी तरी ऐशी करा, कैसी न सरे ऐशी. इतर ज्या ज्या जोडी करतो त्या करणाऱ्या आहेत, त्या टिकाऊ नाही, कायमच्या राहू शकत नाही. पण नामचिंतनाची जोडी जर आपल्या जीवनात केली तर ही टिकाऊ आहे, कधी संपत नाही आणि ही कायमची सुख देणारी, कायमचा आनंद देणारी, बरोबर येणारी आहे, मेल्यावरही बरोबर येणार आहे. इतर जे आपण करतो ते मेल्यावर आपल्या बरोबर येत नाही. काय काय माणसं पैसा आला की त्याला जन्म ठेव पाय काढतच नाही. आलं काढल्याचं एका वाकराच्या पैशाला ठेवली. आले का शेताच्या शेतामध्ये झाले आंब्याचे खेळ सोनं घेईल काहीतरी करून ठेवत ठेवत साठवत राहतात. साठवलेले फुल बरोबर घेऊन गेलाय असं घडले नाही. तुमच्या कार्यात येणाऱ्या ठिकाणात उदाहरण घडलेलं अमुक आमचे शेठ वारले, जाताना सगळं डबल कायची रोज लाख रुपयाची कमाई. सांगा बरोबर काय घेऊन जाणार? आजपर्यंत कोणालाही नेता आलं नाही, रावणासारख्याला नेता आलं नाही. तिथे तुमच्या कोणालाही नेता आलं नाही. हे धनाने भूमोपशवश्च गोष्टी झाल्या मग तेथे नसले काही सत्ता संपदा राहील. पुढे संचित जायला पाहिजे तुका म्हणजे इथेच राहतं, धनी इथेच राहतं, सत्ता इथे संपत्ती. आपण काय केलंय बरोबर, चांगलं काय केले वाईट काय केले, काय धंदे केले जातात हे तिथे आम्हाला साक्ष द्यायला येतं. हे तिथे येत नाही. आणि मला असं वाटतं हे जर तिथं नेलं असतं नाही, नेता आला असतं नाही, तिथं नेता आला असतं ना तर लोकांनी आम्हालाच बोलला, आम्हालाही वाटलं तुला काय घ्यायचं ते घे पण
मला त्या नाटकाला लावून काय घ्यायचं ते घे. कोरियात शेत देतो, तुझ्या मना आहे आकडा टाक. तुला काय पाहिजे ते घे, पण हे इथलं तिथं नियंत्रण. त्यामुळे भयानक तिथे नरक यातना सहन करायला. त्याने आयुष्यात पापच पाप केले, वाईटच वाईट केले. त्याला तिथे नरकात त्या त्या प्रकारचे भयानक दुःख बघून नरक यातनेचं चित्र तुम्ही पाहिलं असेल. काही काही चित्र आहे ज्याने 28 नरकाचे प्रकार सांगितले. ज्याने जे वाईट कृत्य केलेलं आहे त्या वाईट कृत्याचं फल त्याला त्या नरकाला लावून भोगायची पाळी. म्हणून जो जसं करेल, आपण ग्रामीण भाषेत म्हणतो ना, जसं कर्मी जसं करेल तसं बरेल. म्हणजे ज्याचं त्याचं जे जे कृत्य ते त्याला भोगायला नक्की येणार आहे. म्हणून आपण वाईट करूच नाही, चांगलं केल्याशिवाय राहू नये. तर जोडी अशी करावी की ते संपणार नाही पुढे आपल्या उपयोगाला, अशी पुढे उपयोगाला येणार. एकच जोडी चिंतनाची जोडी आधीला बरोबर अशी जोडी करायला आपण ते करा. हीच जोडी पुढे येणार आहे. पुढे असं वडील मागून राहिली, पुढे मागची शिल्लक राहिली. या साडे देवा तुझी शरण सेवा तुका म्हणे कर भवाची तुझे घालावे गुणगाची नावडी हे जीवनाची सर्व जोडी. हीच जोडी आपल्या उपयोगाला येणारी आहे. भावी परलोकात परजन्मात सोडवणारी उपयोग येणारी ही जोडी आहे. म्हणून ही जोडी मिळवण्याचा जीवन जे धन आपल्याला परलोकात सोडवायला ते धन मिळवावं. जोडी तरी अशी करावी नसरे पुढे जरूर येईल. महाराज तुम्ही खूप सुंदर सांगितलं, फक्त जमायला पाहिजे. का नाही जमणार? नाही जमायला तर पाहिजे ना. तर जमणार काय सांग? इतर कसं जमत तसं हे का जमणार नाही? अहो इतर जमत म्हणजे ते काय असं जमत ही फार मनावर धरलं जातं त्यावेळेला कुठं ते मनावर धरल्यावर ते इतर जमते. तर हे जर मनावर धरलं तर हे काय जमणार? म्हणून असं काय मनात धरा नाही की नामचिंतन करायचं. आजपासून प्यायची नाही, आजपासून बंद खायचं नाही, आजपासून बंद काही करायचं नाही, आजपासून नामचिंतन करायचं, आई वडिलांची सेवा करायची, समाजाची सेवा करायची, देणदुखिताची सेवा करायची, चांगलं तेच करायचं, वाईट आजपासून करायचं नाही. असं मनात धरा. चांगलं करायचं मनात धरावं, माणसं वाईट करण्याचं मनात धरतात. त्याचं फकरात काय फरक पडणार? वाईटच पडणार. म्हणून चांगलं करायचं मनात चिंतन करा की बघा चांगलं फेड मिळाल्याशिवाय राहणार नाही. तुकोबाराया भंगाच्या शेवटच्या नामचिंतन करायचं नको. आता फालतू वेळ खूप घालवला, आता इथून पुढचं जीवनात हे असं करायचं नाही. गेलेल्या आयुष्यात आपण बदल करू शकत नाही, उरलेल्या आयुष्यात आपण बदल करू शकतो.
गेलं ते गेलं, त्याच्यात बदल होऊ शकतो, पण उरलेल्या आयुष्यात बदल नक्की करू शकतो. आज नक्की निर्णय घेऊ शकतो. प्यायची बंद म्हणजे बंद, कसं खायचं बंद म्हणजे बंद. आता इथून पुढे माळ घालायची, वाईट काय करायचं, चांगलं केल्याशिवाय राहायचं. इथून पुढे हा निर्णय आपण घेऊ शकतो, पुढच्या बदल करू शकतो. तेव्हा मागच्यातला बदल आता पाहायचा नाही. इथून पुढे पुढचा बदल करण्याचा निर्णय घ्यायचा. पुढे भविष्यात काय करावं ते आपल्या हातात आहे. म्हणून वाईट काय करू नये, चांगलं केल्याशिवाय राहायची. जे आपल्या बरोबर येणार आहे, परलोकात आपल्याला सोडवणार आहे. उपवारानंतर करा हरिभक्ती, परलोक हे काम सोडविलं यमापासून सोडवी भक्ती. जर कशाने सुटका होत नाही यमापासून, मी सांगायचं किती घ्या, यमाला देताच येत नाही तुमचं हे नाही. फक्त भक्ती जर केलेली असेल, नामचिंतन केलेलं असेल, तर तिथे यमातून सुटका होते, यमाच्या तावडीतून. म्हणून आपण भक्ती करावी, नामचिंतन करावं, वाटायला आलेलं कर्तव्य करता करता हे करावं. त्याच्याकरता संसार सोडायला पाहिजे. असं काही आपल्या वाट्याला आलेला संसार करत जितकं जमेल तितकं नामचिंतन करत जावं. हीच सामग्री बरोबर येणारी आहे. तुकोबांनी आपल्या लक्षात आणून दिलेलं आहे. तेव्हा आपण हे लक्षात घ्यावं आणि जीवनाची वाटचाल करावी. एक एक अभंग आपल्याला फार मोठी प्रेरणा देणारा, चेतना देणारा आहे. या अभंगाकडे पाहून असं जर आपण जीवनाची वाटचाल करत राहिलो तर निश्चित आपण त्या स्थितीला पोहोचल्याशिवाय राहणार नाही. हीच विचारधारा आपल्या जीवनात धारण करायची आहे. एक एक अक्षर संतांचं मोलाचं आहे. त्या अभंगाने दगडांना चालले आपल्याला काढायचा. जळी दगडात हे दवया तुकोबांच्या दगड बांधून बुडवली, पण तुकोबांनी 13 दिवस अनुष्ठान केलं तर त्याचा बंध दगडाने जुळवला आहे. आणि मग आपल्याला मिळाले. आता जे तुकोबांच्या आपण वाचतो, आपण जी वस्तू आपल्या हातात तरी आहे, ठरल्यानंतर ते जर बुडाले असते आपल्या वाटेल काय, मला असं वाटतं आपण बुडत होतं. ते तरले म्हणून आपण तरलो असं म्हणायला हरकत नाही. तेव्हा ते जिथे तरले त्याच तारक जागेवर त्याचं चिर स्मारक व्हावं. दगडाला घेऊन तरले म्हणून दगडावरच कोरून व्हावं. म्हणून गाथा मंदिराची योजना देहूला राबवण्यात आली. मग जागतिक कीर्तीचं मंदिर उभं राहिलेलं आहे. जवळजवळ 10 कोटीचं काम आतापर्यंत झालेलं आहे. पूर्ण गाथा उच्च प्रतीच्या मार्गावर कोरून लावला गेलेला आहे. अजूनही तिथे 66 कोटीची आवश्यकता आहे. तुकोबांचे जीवन प्रसंग दाखवायचे साधन निवास आहे, गार्डन डेव्हलप आहे, महाद्वार आहे. एक महाराष्ट्राचं आगळं वेगळं स्थान ते तयार होणार आहे. तेव्हा आपण आपल्या जीवनामध्ये ही सामुग्री बरोबर येणार आहे. इथे जी काही आपण करू तेच आपल्या उपयोगात येईल. धर्माकरता सत्कार्याकरता जे धन आपण वापरू तेच आपल्या बरोबर येईल. वाईट कार्याकरता जे आपण खर्च करू ते काहीच बरोबर येणार नाही. आपल्याला ते मारक ठरेल आणि हे तारक ठरेल. यमाच्या तावडीत गेल्यानंतर हेच करणं तिथे साक्ष द्यायला येईल. मी नाही सांगतो गौरवानंतर पुढे संचित जाईल ग्वाही. तुका माहित यमाज्ञा. यमाज्ञा ज्यावेळेस त्यावेळेला संचित ग्वाही जाईल. म्हणजे आपलं संचित आपलं केलेलं कर्म तिथे साक्ष द्यायला जाईल. हे नक्की साक्ष दे तू काय तरी चुकलं आहे. अरे त्यांनी नाथा मंदिराला 1,11,111 दिलेले. शंकर शेठ तेव्हा पानसरे तुझे काहीतरी कागद पाण्यात भोचूक झाले, नीट बघ काय झालं. हे तिथे सोडवायला ठेवायला येईल. शाळेला आपण गेलो, दवाखान्याकरता केलं, अनाथ प्रेताच्या संस्काराकरता केलं, शाळेकरता, विद्यार्थ्यांकरता, देशाकरता आपण चांगल्या कार्याकरता जे करून ते तिथे साक्ष द्यायला येईल की यांना इथून सोडवलं पाहिजे. ते साक्ष देतं
म्हणून आपण आपल्या जीवनात तिथे ते सोडवायला उपयोगाला येईल ते करावं. आतापर्यंतच्या आयुष्यात नाही करता आलं, इथून पुढच्या आयुष्यात करण्याचा निर्णय घ्यावा आणि चांगलं कार्य जीवनात करावं की तेच आपल्या बरोबर येईल. तुकोबारायांची शिकवण जीवनात रुजवायची आहे. ज्याच्या पोच प्रमाणात नाही आपल्याला 1 लाख देत आहे, ती 51,000 देत नाही, 25, 5 रुपये तरी देते त्याची, 1 रुपया तरी. जितकं आपण सत्कार्याला देऊ तेवढं आपल्या फिक्स डिपॉझिटला जाईल, त्याचे अनंत पटीने वाढ होईल अशी संख्या आहे. आणि आणखी आता आपण प्रथम आगळा वेगळा उपक्रम सुरू केलेला आहे. पुढे पासून रोज अन्नदान. तिथे दर्शनाला येणारा जो आहे दररोज दुपारी 12 ते 2 पर्यंत त्यांना जेवण दिलं जातं, अन्नदान केलं जातं. आणि अशा अन्नदान योजनेचे अधिकाऱ्यांनी भाग घेतलेला आहे. ते सर्वसाधारण 5,000 रुपयात 1 दिवसाचं अन्नदान होतं आणि हे पिढ्यानपिढी अन्नदान दरवर्षी चालत राहावं. आपण मेल्यावरही आपल्या नावाने तिथे चालत राहावं. तर 75,000चा निधी सशर्त देणगी अनुदान फंडात जर दिली तर त्याच्यावर कायमचा तो अन्नदानाचा दिवस संपन्न राहील अशी एक योजना ट्रस्टने आखलेली आहे. त्याचा आपण उपयोग करून घ्यायचा आहे. असून आज या ठिकाणी वैकुंठ संदीपा पानसरे यांच्या 25व्या पुण्यस्मरणानिमित्त श्री शंकर बाबा, त्याचप्रमाणे चौधरी दादा आणि ते